नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये काय काय घडलं, सरकारने काय काय धोरणं आखली किंवा घोषणा केल्या, सगळे रिझल्ट्स, बातम्या, FII, DII यांची खरेदी विक्री, क्रूडचा भाव आणि मार्केटमध्ये आज कुठल्या शेअरकडे लक्ष द्यायचं, या सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये सोप्या मराठीतून समजणार आहे. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सगळ्यांना सांगा की तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्केटसाठी आवश्यक गोष्टी मिळतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ट्रम्पने सांगितलं हार्मुझची नाकाबंदी सुरूच राहील आणि प्रोजेक्ट फ्रीडम जी होती त्याला मात्र स्थगिती दिली. इराणबरोबर डील होण्याची शक्यता निर्माण झाली. ऑपरेशन एपिक फ्युरी 66 दिवसानंतर बंद झालं किंवा बंद करण्यात आलं. क्रूड 108च्या लेवलवर पोचलं. सोनं चांदी काहीसं वाढलं. आपण सध्या इस्रायल, इराण, अमेरिका यांच्यातल्या युद्धाची चर्चा करतोय, पण रशिया, युक्रेन यांच्यात सुद्धा सीजफायर होईल आजपासून. सरकारने काही धोरणं आखली आहेत. सरकारने शिप रिपेअरिंगसाठी 1570 कोटी रुपये मंजूर केले. साखरेसाठी ऊसाची FRP म्हणजेच फेअर आणि रेम्युनरेटिव्ह प्राईस ही FRP वाढवली आहे आणि इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम सुरू केली आहे आणि तीही 5 वर्षासाठी सुरू राहणार आहे. 2 वर्ष मॉरेटोरियम पिरियड त्याचा असेल. त्यामुळे काही बँकांवर याचा चांगला परिणाम होऊ शकेल. पुष्कळ रिझल्ट लागले, ते रिझल्ट पाहूया. कंपन्यांनी डिव्हिडंड दिला असेल तर तोही पाहूया. हिरो मोटो प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे. 75 रुपये डिव्हिडंड डिक्लेअर केला आहे. 24 जुलै रेकॉर्ड डेट आहे. लार्सन अँड टुब्रोला बहुतेकशा ऑर्डर मिडल ईस्टकडून मिळतात. त्यामुळे रिझल्टवर थोडासा परिणाम दिसतो. निगेटिव्ह अर्थात. प्रॉफिट कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. 38 रुपये डिव्हिडंड दिला आहे. SCI म्हणजे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड ॲसेट्स यांचा तोटा कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. कोफोर्जचा प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढला आहे. रेमंड रिॲलिटी प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढला आहे. 2 रुपये डिव्हिडंड दिला आहे. PTC इंडिया प्रॉफिट कमी झाला आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे. शॉपर स्टॉप ही फायद्यातून तोट्यात गेली आहे. रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. त्यांना फायदा 2 कोटी होता, आता तोटा मात्र 16 कोटी झाला आहे. आवास फायदा वाढला आहे, रेव्हेन्यू पण वाढला आहे. स्पंदना स्फूर्ती तोट्यातून फायद्यात आली आहे. 434 कोटी तोटा होता, त्याचा 5 कोटी फायदा झाला आहे. रेव्हेन्यू मात्र कमी झाला आहे. आधार हाऊसिंग फायनान्स प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. GNG इलेक्ट्रॉनिक्स
प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. पुनावाला फिनकॉर्प, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. एस आर एफचा रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. जम्मू काश्मीर बँक, प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, ग्रॉस NPA, नेट NPA कमी झाले. GHCL, प्रॉफिट कमी झालं, मार्जिनही कमी झालं, पण रेव्हेन्यू वाढला, 12 रुपये डिव्हिडंड दिला. अजंता फार्मा, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. DCW, रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. लॉईड मेटल आणि एनर्जी, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. MQR फार्मा, रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं आहे, 3 रुपये 60 पैसे डिव्हिडंड. अल्काईल एमाइन्स, प्रॉफिट कमी झालं आहे, पण रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं आहे, 10 रुपये डिव्हिडंड. मॅरिकोचा प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन थोडंसं कमी झालं आहे. पण मॅरिकोचा हेअर ऑइल जे आहे त्या हेअर ऑइलच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती झाली आहे. रेमंड्स, प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं आहे आणि त्यांना मात्र 200 कोटींचा वन टाईम लॉस झाला आहे. ग्रॅन्युअल्स, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं आहे. व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर, प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू कमी झाला, मार्जिनही कमी झालं, पण यांनी 100 रुपये डिव्हिडंड दिला आहे. पंजाब नॅशनल बँक, प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं, ग्रॉस NPA, नेट NPA कमी झाले, 3 रुपये डिव्हिडंड. महिंद्रा अँड महिंद्रा, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, 33 रुपये डिव्हिडंड. KEC इंटरनॅशनलला 1002 कोटीची ऑर्डर मिळाली. युनायटेड ब्रिव्हरीज, सबड्यूड रिझल्ट आहे, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू, मार्जिन कमी झालं, 10 रुपये डिव्हिडंड. युको बँकेला 1473 कोटी GST लावला होता, तो कमी होऊन आता 4.86 कोटी, म्हणजे साधारण 5 कोटी एवढाच GST द्यावा लागेल. SJS एंटरप्राइजेस, रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं आहे, 3.5 रुपये डिव्हिडंड. एरोफ्लेक्स, रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. लॉईड मेटल, रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. दालमिया भारत शुगर, रिझल्ट कमजोर आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन कमी. IEX, यांचं व्हॉल्यूम वाढलं आहे 16.6%. अल्केम लॅब यांना 139 कोटी GST लावला आहे. टाटा पॉवर, रॉयल गव्हर्नमेंट ऑफ भूतान आणि वर्ल्ड बँक यांनी दार्जिलिंग हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्टसाठी फायनान्सिंग ॲग्रीमेंट केलं आहे. PNC इन्फ्रा यांना 235 कोटी NHAI कडून वन टाईम सेटलमेंट म्हणून मिळण्याची शक्यता आहे. प्रीमियर एक्सप्लोजिव्ह यांना 34 कोटीची रॉकेट मोटरसाठी ऑर्डर मिळाली आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले मंदीत राहतील ते पाहूया. बहुतेक शेअर तेजीतलेच दिले आहेत. मनकाइंड फार्मा
AB कॅपिटल, GMR इन्फ्रा, ITC, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, लॉइड मेटल, पूनावाला, L&T, आवास, वोडाफोन, RBL बँक, कोफोर्ज, हिरो मोटो, इंडिगो, जी इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम चालू केली आहे त्याचा फायदा इंडिगोला मिळेल. ॲक्सिस बँक या क्रेडिट स्कीमखाली MSMEला फायदा मिळणार आहे. पिडीलाइट, आयडिया फोर्ज, KEC इंटरनॅशनल, DV's लॅब, ICICI बँक, आवास फायनान्शियल, महिंद्रा अँड महिंद्रा, SRF, स्पंदना स्फूर्ती, रेमंड रिॲलिटी, मॅरिको, युको बँक, जम्मू काश्मीर बँक, हिंदुस्तान कॉपर, बलरामपूर चिनी, द्वारिकेश शुगर, रेणुका शुगर, BEL, IFCI, अजंता फार्मा, आधार हाऊसिंग फायनान्स, IRCTC आणि IEX हे शेअर तेजीत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर बघूया काय काय होतं आहे ते. पण सबस्क्राईब करायला, शेअर करायला, लाईक करायला विसरू नका. मलाही नवीन नवीन काही तुमच्यासाठी करण्यासाठी किंवा या वयातसुद्धा नवीन काही वाचण्यासाठी उत्साह येतो आणि त्याच वाचनाचा उपयोग, त्याच लक्ष देण्याचा उपयोग पुढचे व्हिडिओ अधिक चांगला होण्यासाठी होतो. ते एक आमच्यासाठी बक्षीस असतं. त्यामुळे सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, सगळ्यांना सांगा. बघूया आजच्या मार्केटमध्ये काय होतं आहे ते. जशी ऑड आणि इव्हन चाललं आहे तसंच मार्केटमध्ये एक दिवस तेजी, एक दिवस मंदी असं चाललं आहे. तेजीच्या दिवशी तुमच्याकडेचे शेअर जर प्रॉफिटमध्ये असतील तर शक्यतो प्रॉफिट बुकिंग करा, कारण मार्केटमध्ये अनिश्चितता मोठ्या प्रमाणावर आहे. नमस्ते.